तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आजचा हा खास व्हिडिओ आहे की आपली गाडी आपण कोणत्याही राईडला जात असताना आपण कशा प्रकारे आपल्या गाडीची तयारी केली पाहिजे यावरती हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवतो आहे, जेणेकरून जे कोणी नवीन रायडर्स आहेत आणि ते राईड करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. यामध्ये गाडीचा पूर्ण मेंटेनन्स कसा केला जातो राईडच्या आधी आणि काय काय प्रिपरेशन करावं लागतात राईडसाठी ते मी या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. गाडी आपण कंपाऊंडमध्ये आत आणून लावली आणि पहिल्यांदा गाडी आपण वॉश करून घेणार आहोत. सध्या एक ट्रेंड आला आहे की जरा जरी गाडी घाण झाली की ती लगेच वॉशिंग सेंटरला न्यायची आणि वॉश करून आणायची. पण मी माझी कुठलीच गाडी कधीच वॉशिंग सेंटरला वॉश करत नाही. त्याचं काहीतरी कारण आहे मित्रांनो. वॉशिंग सेंटरचा पाण्याचा जो स्पीड असतो त्यानं रेग्युलरली आपली गाडी धुत राहिला तर आपल्या गाडीचा कलर आणि त्याच्या शायनिंगवरती किंवा मॅट फिनिश असेल तर त्याच्यावरती भरपूर इम्पॅक्ट होतो. त्यामुळं मी माझी गाडी बऱ्यापैकी किंवा बऱ्याच वेळा घरीच वॉश करतो. हां, असेही काही वेळा घडते की काही डाग हे असे असतात की घरी वॉश करून निघत नाहीत. तेव्हा मात्र ही गाडी आपल्याला सर्व्हिस सेंटरला वॉश करायला न्यावीच लागते. वॉश झाल्यानंतर गाडी ही एका मायक्रोफायबर क्लोथने व्यवस्थितपणे कोरडी करून घ्यायची. कारण की सर्रास आपल्या घरी जे पाणी आपण वापरतो त्यामध्ये क्षार असतात आणि ते क्षार जर गाडीवरती तसेच वाळले तर त्याचा परिणाम कलरवरती होतो आणि गाडीवर सर्वत्र डाग पडतात. त्यामुळं गाडी कोरडी करून घेतल्यानंतर गाडी पूर्णपणे आपल्याला क्लीन एका मायक्रोफायबर क्लॉथने व्यवस्थितपणे पुन्हा एकदा पुसून घ्यायची. गाडी पूर्णतः स्वच्छ झाल्यानंतर आपण आपल्या गाडीवरती पॉलिशही करू शकतो. माझी गाडी ही मॅट फिनिश असल्यामुळे मी कधीच यावरती पॉलिशचा यूज करत नाही. मॅट कलरसाठी देखील बाजारात अनेक प्रकारचे मॅट पॉलिश अवेलेबल आहेत, पण मला ते पहिल्यापासूनच आवडत नाही. त्यामुळं मी जेवढी होता येईल तेवढी गाडी ही नॅचरल ठेवतो. कारण की गाडीचा माझा अनुभव असा आहे की जेव्हा तुम्ही गाडीची काळजी घेता तेव्हा लाँग रूटला असो किंवा सिटी राईड असो, गाडी ही तुमची काळजी घेते. गाडी संपूर्णपणे वॉश करून झाल्यानंतर आपल्याला एक रेग्युलर चेकअप करायचा आहे. म्हणजेच आपल्या गाडीचा कुठला पार्ट लूज आहे का, आपल्या गाडीची चेन लूज झालेली आहे का, ती टाईट करायची गरज आहे का. आता आम्ही फिरत असताना बऱ्यापैकी व्हिडिओ इक्विपमेंट माझे जे असतात कॅमेरा वगैरे ते मी गाडीवर माउंट करत असतो. त्याचे जे काही माउंट आहेत ते कुठंतरी कंटिन्यू रायडिंगमुळे लूज होत असतात आणि त्यांना फिट करायची मला प्रत्येक वेळेस गरज पडते. त्यामुळे या छोट्या छोट्या ज्या बारीक गोष्टी आहेत त्या जर आपण राईडच्या आधी जर चेक केल्या तर राईडमध्ये तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. आता येतो सर्वाचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे चेन लुब्रिकेशन. यासाठी मी यूज करतो आहे चेन क्लिन्झर आणि चेन लुब्रिकेशन. हे दोन्हीही प्रोडक्ट रॉयल एनफिल्डचेच आहेत आणि तेच मी यूज करतो. मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा हा अशा प्रकारचा ब्रश आपल्याला ऑनलाईन कुठेही 100-125 रुपयामध्ये मिळून जातो. तो ब्रश घेऊन गाडीचं चाक फिरत असताना आपल्याला पहिल्यांदा हा ब्रश पूर्ण चेनवरतून आतून बाहेरून फिरवून घ्यायचा. त्यानंतर हे चेन क्लिन्झर वापरून आपल्याला संपूर्ण चेनवर हे चेन क्लिन्झर पूर्ण स्प्रे करायचं. यामुळे मित्रांनो होतं आहे काय, तर जे डस्ट पार्टिकल आपल्या ल्युब्रिकेशनमुळं चेनला चिटकून बसलेले असतात त्यामध्ये थोडंसं बाहेर काढण्याचं काम, अडकलेले पार्ट्स बाहेर काढण्याचं काम हे चेन क्लिन्झर करत असतं. त्यामुळं हे चेन क्लिन्झर वापरत असताना व्यवस्थित काळजी घ्या. ब्रशचा देखील वापर करताना व्यवस्थित हाताची काळजी घ्या. चेनचं रोटेशन होत असताना आपला हात चेन स्प्रॉकेटपासून बराच लांब राहील याचीही दक्षता घ्या. तुम्हाला दिसत असेल चेन स्प्रॉकेटपासून चेन क्लीन करत असताना मी माझा हात बराच लांब ठेवतो, जेणेकरून काही अपघात झाल्यास
ब्रश अडकला तरी चालेल, पण आपल्या हाताला इजा होता कामा नये. त्यानंतर एक छान असं स्वच्छ कापड घेऊन आपल्याला संपूर्ण चेनवर जे चेन क्लिन्झरनं क्लीन केलेली घाण आहे ती संपूर्णपणे पुसून घ्यायची आहे. आणि आता वेळ येते ते म्हणजे चेन ल्युब्रिकेंट स्प्रे करण्याची. चेन ल्युब्रिकेंट स्प्रे करताना देखील तीच टेक्निक आपल्याला वापरायची आहे. आपली गाडी डबल स्टँडला लावून गाडी स्टार्ट करायची आणि फर्स्ट गिअरवरती गाडी टाकून हा चेन ल्युब्रिकेंट जो स्प्रे हा चेनच्या आतील आणि बाहेरील बाजूनं पूर्णपणे स्प्रे करून घ्यायचा. फक्त स्प्रे करत असताना एक दक्षता घ्यायची आहे की चेन स्प्रे हा संपूर्ण चेनच्या आतल्या बाजूनं स्प्रे झाला पाहिजे, जेणेकरून चेन स्प्रॉकेट आणि चेन यामधले जे घर्षण असतं ते या ल्युब्रिकेशनमुळं कमी होतं आणि आपल्याला त्यामुळं गाडीमध्ये पिकअप आणि स्मूथनेस याचा दोन्हीचा इम्पॅक्ट यामुळं नक्कीच आपल्याला जाणवून येतो. अशा पद्धतीने आपली गाडी लॉंग राईडसाठी तयार झाली. या पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला मी दाखवणार आहे की राईड्सला जात असताना कोणत्या कोणत्या गोष्टी मी सोबत बाळगतो, जेणेकरून आपली राईड अजून सुखकर होईल. थँक्यू.